ओके लक्ष्मण फळाची खासियत अशी की ही कॅन्सरचं औषध म्हणून नावारूपात आलेलं आहे. ओके. भूताचं झाड हा काय प्रकार आहे? भुताचं झाड म्हणजे आपल्या हे कोलिम लोणचं, जवळा लोणचं म्हणजे लोक उत्स्फूर्तपणे साथ देतात. शिंपल्या, सुरमई कालवण, कोलंबी कालवण, चिकन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी. तारपा कुठल्या वेळी वाजवता तुम्ही, याचं महत्व काय असं सांगू शकाल का? सांगतो ना. सांगा ना. गुलाबजामुन इंट्रोड्यूस केलाय. अरे क्या बात आहे. उद्या बहुतेक होऊ शकेल तर आपण काडगोळे इंट्रोड्यूस करतोय. त्यासोबत आहेत इथले पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे साहेब. सिंधुदुर्ग म्हटलं किंवा कोकण म्हटलं तर आपल्या समोर येतो दशावतार. आणि दशावतार ही संकल्पना काय आहे, आम्हाला मालवणी भाषेतून ऐकायला आवडेल. वसई विरार महानगरपालिकेचे पहिले महापौर राजीवजी पाटील. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि आज आहे मी श्रीग्राम यस बरोबर ऐकलं तुम्ही. महिकावतीच्या बखरीमध्ये शिरगावचा श्रीग्राम असा उल्लेख आहे. श्रीग्राम म्हणजे देवांचं निवासस्थान. तर आत्ता सगळ्यांना शिरगाव म्हणून प्रचलित असलेला आणि आता हा ग्लोबल कोकण महोत्सव जो आपला नेस्कोला गोरेगावमध्ये व्हायचा तो आपला पालघर जिल्ह्यातील शिरगाव येथे होत आहेत. आणि अगदी कोकणातली असेल किंवा महाराष्ट्रातील लोकसंस्कृती आपल्याला बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या ह्या लोकांना यामुळे एक ग्लोबल व्यासपीठ मिळतंय. म्हणजे कोकणातलं जाखणी नृत्य असू द्या, दशावतार असू द्या, अगदी कोकणातले पदार्थ असू द्या या महोत्सवात बघायला मिळतात. आणि एक वेगळी अनुभूती आम्हाला या कोकण महोत्सवात ग्लोबल फेस्टिवलमध्ये आम्हाला बघायला मिळाली. आणि ही तुमच्यासाठी आम्ही आज खास श्रीग्राममध्ये आलेलो आहोत, शिरगावात आलेलो आहोत. चला. ग्लोबल कोकण महोत्सव बघा मित्रांनो. तुम्ही एकत्र आहेत का सर्व? एकाच जण थांबा नाही ते बाकी पुढे थांबा ना. आता कांदळवण आधी सुरुवातच इकडे कांदळवण निसर्गातील एक महत्वाची परिसंस्था, आपण ज्याला मँग्रोव्ज ही म्हणतो. पाणकावळा गुगलने स्कॅन कर. चला, इकडे आल्यानंतर आता गुगलने आपलं रजिस्ट्रेशनही करावं लागतंय. स्कॅन कर ना गुगलने. रजिस्ट्रेशन तर आमचं झालेलं आहे. आणि इकडे साहसी पर्यटन महाराष्ट्रातलं पालघरमधलं असेल कोहोज किल्ला, अशेरी किल्ला, माहुली, अवंथा ट्रेक, विक्रमगड पठा ट्रेक, कोहिनूर किल्ला ट्रेक, हे सगळं तुम्हाला इकडे. वन्यजीव पर्यटन, तानसा वन्यजीव अभयारण्य, माहुली अभंगा जंगल क्षेत्र, सगळं खूप. शिरगाव बीच, सातपाटी बीच, केळवे बीच, बोर्डी डहाणू, आदिवासी पर्यटनाचे बोर्ड दिसत आहेत आपल्याला इकडे. जव्हार वारली कलेचा रंग, परंपरेचा ठसा व संस्कृतीचा अभिमान. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं जव्हार हे आदिवासी संस्कृती आणि वारली कलेचं समृद्ध केंद्र आहे. सगळं हे मी म्हणेन की पालघर जिल्ह्याला त्यामुळे एक आंतरराष्ट्रीय ग्लोबल व्यासपीठ या महोत्सवानिमित्त मिळतंय. तिला काय दिसलं बघूया. सगळे विहंग रिसॉर्ट्स असे. हे काय कसलं आहे? सुकेळी. नॉनव्हेज खाल्यावर खात नाही सांगतो. सुकेळी पहिल्यांदाच ऐकली. तर मित्रांनो, आता आपण ह्या शिरगाव मधल्या ग्लोबल फेस्टिवल मध्ये आल्यानंतर मला पहिला स्टॉल मिळाला आणि माझं ज्यानं लक्ष आकर्षून घेतलं तो बोर्डी गाव. बोर्डी हे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर असलेलं गाव. आणि बोर्डी हे नाव समोर आल्यावर आपल्या समोर उभं राहतात ते चिकू. आणि इकडे काहीतरी
चिकूची स्पेशालिटी असलेले पदार्थ बनवलेले आहेत. सर तुमचं नाव? नमस्कार, मी संजय देशपांडे. सर्वप्रथम आमच्या बोर्डीच्या समस्त नागरिकांतर्फे तुमचं स्वागत आहे. हा आमचा बोर्डीचा स्टॉल आहे आणि सांगायचं तर बोर्डी हे आमचं GI मानांकन मिळालेलं चिकूसाठीचं पूर्ण भारतातलं एकमेव ठिकाण आहे. इथले चिकू म्हटले की तुम्हाला इथले स्टँडर्ड दुसरीकडे कुठेच कम्पेअर करता येणार नाही असे आहे. अपार्ट फ्रॉम चिकू, बोर्डीचे बरेचसे जे मुख्य काय म्हणतात बघण्यासारखे स्थळं आहेत त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून सगळ्या मुंबईच्या किंवा पुण्याच्या किंवा सर्वच महाराष्ट्राच्या लोकांनाही आमच्याकडे येता यावं. आमचा बोर्डीचा समुद्रकिनारा चांगला आहे. आमच्या बोर्डीचे चिकू बरोबरच आमचं एक सोरसूप म्हणून आहे, ते एक प्रोडक्ट आहे. नक्की काय प्रकार आहे तो? त्याला दाखवा. आम्ही जस्ट एक हे एक आमची बोर्डीची नवीन ओळख म्हणून होते आहे. हो, याला सोरसूप किंवा लक्ष्मण फळ म्हणतात. लक्ष्मण फळ. ओके लक्ष्मण फळाची खासियत अशी की हे कॅन्सरचं औषध म्हणून नावारूपात आलेलं आहे. ओके. आपल्या देशातच नाही तर हे याचं ओरिजिन मेक्सिको मध्ये आहे, करेबियन आयलँड्सला आहे, पण तिथून ते आफ्रिकन कंट्रीज मधले तर काही देश याचं लहान मुलांच्या इन्फंटच्या डायरियाच्या केसेस सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून वापरतात. ओके. आणि आपल्या भारतामध्ये कॅन्सरचं जे प्रमाण वाढतंय तेव्हा या कॅन्सरच्या प्रमाणावरती म्हणजे जेव्हा किमोथेरपी चालू असते, आमच्याकडे याचे बरेच औषधं बनवले आम्ही. याचे ज्यूस बनवले, पावडर बनवली, याचे पानं आहेत, याचा पावडरचा उकाळा बनवतो आम्ही. ते जेव्हा कॅन्सरच्या ट्रीटमेंट बरोबर म्हणजे किमोथेरपी बरोबर दिलं जातं तर त्या किमोथेरपीचा इफेक्ट हा काही पटीने चांगल्या प्रमाणात वाढतो आणि कॅन्सरची ट्रीटमेंट खूप कमी म्हणजे छोटी होऊन जाते. मग आता ह्याचा भाव वगैरे कसा काय? साधारणतः तुम्ही जर गुगलवरती सर्च केला हो. की सोरसूप टाकलं तर तुम्हाला 1200 रुपये ते 800 रुपये किलोचा भाव मिळेल आणि अवेलेबल पण असेल. ओके. व्हेरेज आम्ही तर हे जस्ट आता अवेअरनेस करतोय म्हणून आम्ही ते 100 रुपये 50 रुपयाला पण देतोय, जेणेकरून लोकांनी टेस्ट करावं. आम्ही स्वतः आमच्या वाडीमध्ये 15 ते 20 वर्ष याच्यावरती मेहनत घेऊन स्वतः आमच्या इथं प्लांटेशन केलंय. आमच्याकडे आता 5 ते 10 हजार झाडं आम्ही अरे क्या बात आहे. बनवली. मग बोर्डीलाच आम्ही ते पण आता चिकू पासून बनवलेले कुठले कुठले पदार्थ तुमच्याकडे आहेत? आम्ही चिकू पासून तर एक चिकूचं ही नवीन ज्यूस बनवलेलं आहे. ओके. आता या ज्यूसची खासियत अशी की ज्याच्यामध्ये काहीही ऍडिटिव्ह Okay. जस्ट चिकू आणि चिकूच आहे, नॅचरल थिंग्स. नॅचरल थिंग्स आहे. Okay. 6 महिन्यापर्यंत तुम्ही ठेवू शकतात. हो. आणि याची साखर जर तुम्ही बघितली तर आता काही लोक आम्हाला विचारतात की तुम्ही साखर ऍड केली का, तर आम्हाला साखर ऍड करायची गरजच नाही पडली, कारण की गोलगोड बॉडीचे जे चिकू आहे त्याच्यात जवळजवळ 27 ते 28% साखर आहे. ओके. तर त्यामुळे फक्त आणि फक्त चिकू. बघतो मी जरा. नक्कीच तुम्ही बघा, तुम्हाला आवडेल. त्याचप्रमाणे बोर्डीचं अप्रतिम. खरंच मित्रांनो नक्कीच अप्रतिम. म्हणजे याच्यावरती आम्ही बरीच मेहनत घेतली आहे, बरेचसं आम्ही त्याचा अनालिसिस केलं आहे आणि शेवटी आम्ही ह्या टेस्टपर्यंत आणि ह्या एका प्रॉपरच्या इफिकसीपर्यंत पोहोचलो. हेच चिकूचं जर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही चिकूचं बनवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही टेस्ट मिळणार नाही, कारण की जे आपलं GI सर्टिफिकेशन आहे बोर्डीच्या चिकूचं त्याच्याचमुळे हे आम्हाला पॉसिबल झालेलं आहे. या ग्लोबल पर्यटन महोत्सव जो पालघरमध्ये पहिल्यांदा होतोय, नक्की याला ह्या पालघर जिल्ह्यातील हे जे व्यवसाय त्याला किती फायदा मिळेल तुम्हाला काय वाटतं? बघा, आता जेवढं आता आम्ही इथे आलो आणि आम्ही इथून जे बघतो आहोत त्यानुसार नक्कीच चांगला फायदा आहे. चला मित्रांनो, अजून आता मी तो चिकूच्या स्टॉलवरून आला आणि अजून घोलवडचे आहेत आणि इकडेही काहीतरी चिकू पासून बनलेले पदार्थ आहेत. मी त्यांच्याकडेच जाणून घेईन नक्की कुठले कुठले प्रकार आहेत तुमच्याकडे. पहिलं तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र हाडळ. ओके. आडळ. ओके. आपण चिकूचे प्रोडक्ट चिकू पिकल, चिकूचा पिकल आहे. ओके. हा हा हा. आणि हे काय? या चहा मसाला, हर्बल टी, हर्बल टी आहे. ओके. आणि हे चिकू चिप्स, चिकू चिप्स. चिकूच्या चिप्स देखील आहे तिकडे. ही खास आपल्या डहाणूची ओळख आहे. हे काय? आणि चिकू पावडर. मग हे कशात घ्यायचं? आपण आईस्क्रीम किंवा मिल्कशेक किंवा आपण समजा खीर बनवली किंवा उपमा बनवला त्याच्यामध्ये पण आपण. ओके. आता या 2-4 दिवसामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय तुम्हाला? हो आहे, चांगला आहे. चांगलं आहे. धन्यवाद. तो इकडे मला एक डहाणू वन विभागाचा आणि जव्हार वन विभागाचा स्टॉल दिसला आणि आपलाच भाऊ आहे आणि वनरक्षक म्हणून आताच भरती झालेला आहे. पण मला ह्या बॅनरने माझं जरा लक्ष विचलित केल्यापेक्षा आकर्षून घेतलं. भूताचं झाड आहे, सगळं लिहिलेलं आहे, पण मला या वन अधिकाऱ्याकडून जाणून घ्यायचं आहे नक्की भूताचं झाड हा काय प्रकार आहे? भुताचं झाड म्हणजे आपल्या ग्रामीण भागामध्ये त्याला कांडोळ म्हणून ओळखले जाते. ओके. हो. त्याचे ते काय औषधी खाद्य म्हणून उपयोग आणण्यासाठी हा. घनपट्टा वगैरे कापड व चिकट पदार्थ यांचा उपयोग करतात. ते खाली आपल्या उपयोग त्यांचा दिलेला आहे.
हा. आणि झाडाची ओळख म्हणून ती गुडगुडीत पांढरी साल वगैरे हे केले आहे. हे खास करून कुठे आढळतं झाड? हे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये म्हणजे आपला मोखाडा जव्हार भागात आढळतं. हो, मोखाडा जव्हार आपल्या इकडे तलासरी वगैरे हे हा, हा. दैसरेंज आहे, इकडे सर्व ठिकाणी आढळतं ग्रामीण मध्ये. मित्रांनो, याचा उपयोग इतका आहे, पण त्याला भूताचं झाड का म्हणतात माहितीये का? आता हे मला भूताचं झाड शोधावं लागेल, कारण उन्हाळ्यात पाण्या गळून सांगाड्यासारखं दिसतं आणि चांदण्यात चमकत असल्याने त्याला भूताचं झाड म्हटलं जातं. आता हे भूताचं झाड शोधायला येणार मी तुमच्यासोबत. ग्लोबल महोत्सवामध्ये आहे आणि ताई भेटल्या आणि ताईंनी सांगितलं मी रानगावची आहे, त्यामुळे मी आमच्याच भाषेत बोलणार. तू केव्हायला? मी हा ऍक्च्युअली प्रोजेक्ट आहे इक्रिकचा. हा. म्हणजे हा प्रोजेक्ट महिलांसाठी आहे. हा. त्याच्यात 90% महिलांना सबसिडी आहे. हा 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 सबसिडीमध्ये मूल्यवर्धित पदार्थ हा हा म्हणजे हे आपल्या पूर्ण कोळीपट्ट्यामध्ये आहेत. म्हणजे डहाणूपासनं पालघर पर्यंत. हा. म्हणजे महिलांना उपजीविका मिळावी यासाठी गव्हर्नमेंट हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. ह्याच्यामध्ये मत्स्यपालन आहे, मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे आहेत, कालवा पालन आहे, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला प्रशिक्षण देतात आणि त्याच्यातनं आपण हा असा उद्योग तयार करतो. आता आम्ही हा 2 दिवसाचा स्टॉल लावलेला आहे. तर म्हणजे खूप लोकांना माहिती नाहीये का लोणचं कुठल्या प्रकारचे असते. हे कोलिम लोणचं, जवळा लोणचं, म्हणजे लोक उत्स्फूर्तपणे साथ देतात ह्या प्रकाराला. म्हणजे शासन पण सबसिडी हो, देते. शासन सबसिडी आता देते. तू कैला नेते नक्की? मी राहते सातपटीला. सातपाटीला. म्हणजे एक बरं वाटलं की आमची भगिनी मला इकडे शिरगाव मध्ये भेटली आणि मला आनंद वाटला. पण मित्रांनो, आपल्या रानगाव मधली माहेर असलेली ताई आहे आणि तिचं आता इकडे सासर आहे सातपाटीमध्ये आणि असे अधिक शासनाकडून सबसिडी मिळणार आहे. आता कोलिम लोणचं तर माझी बायकोही चांगलं बनवते, बोंबील लोणचं आहे, पण अशा माध्यमातून अजून आपल्याला ग्लोबल कसं व्हायचं असेल तर ताईशी नक्की संपर्क साधा. आणि हा प्रोजेक्ट चटाळे म्हणून गाव आहे, त्या महिलांनी हा सुरू केलेला आहे. बाकी यायला लोकांचा रिस्पॉन्स काय आहे? खूप चांगला रिस्पॉन्स आहे लोकांचा. बाकी बरं वाटलं भेटून. धन्यवाद. धन्यवाद. मॅडम खाडे मॅडम आहेत आपल्यासाठी आणि पुन्हा एका स्टॉलने माझं लक्ष वेधून घेतलं आणि मला इकडे अशा आकर्षक मूर्ती दिसल्या. अगदी छत्रपती शिवाजी महाराज असतील, गौतम बुद्ध असतील, गणपती बाप्पा असतील. नक्की मॅडम, हा कन्सेप्ट काय आहे मला सांगा. म्हणजे आमचं डिपार्टमेंट आहे ना, सागाचं उत्पन्न घेतात हो हो आणि गव्हर्नमेंटचं आहे हो हो आणि लोकांपर्यंत थेट लोकांना सोय म्हणून हो हो आम्ही ह्या व्यावसायिक दृष्ट्या वाढवण्यासाठी, उत्पन्न वाढवण्यासाठी याचा हे केलं जातो. पहिले आम्ही फक्त साग विकायचो, ओके. म्हणजे कापून विकायचो, हम्म. पण आता तयार करून त्याच्या वस्तू तयार करून तुम्हाला फर्निचर, अजून सोफा, पलंग, घरात फ्लॅटला फर्निचर बनवण्यासाठी तुम्ही लाकूड सुद्धा विकत घेऊ शकता आमच्याकडून चांगल्या क्वालिटीचं. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, हा जो साग आहे हा नॅचरल साग आहे आणि परिपक्व साग आहे. त्याच्यामुळे ह्या वस्तूला कीड लागण्याची जास्त भीती नाही, काही नाहीये. आणि याचा कालावधी पण खूप असतो. ज्याप्रमाणे आपण सोनं कसं परत बदलून येतं, तसं याला जसं जसं तुम्ही वापराल ते जुनं होत नाही. आणि जरी झालं तरी तुम्ही त्याला पॉलिश करून हे करू शकता. किंवा आपण जेव्हा जो दुसरं लाकूड वापरतो, पलंग बनवतो, सोफा बनवतो, तेच लाकूड पुन्हा त्याच्यामध्ये जर बदल झाला तर ते लाकूड परत आपण दुसऱ्या कामासाठी यूज करू शकतो. आता हे जे साग वापरलेलं आहे म्हणजे कुठला, आपला डहाणू मोखाड्यातलं आहे की नाही, कुठलं आहे? हा साग विदर्भातला आहे हो, हो. आणि इथे फक्त आमच्या शाखा आहेत. ओके. त्याच्यामुळे पण लोकांपर्यंत थेट आमचं डिपार्टमेंटचं हे भेटलं पाहिजे, लोकांना सोयी सुविधा भेटल्या पाहिजेत, म्हणून आम्ही हे नवीन प्रोजेक्ट सुरू केलाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो आणि आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, आपल्या ह्या भागावर 205 वर्ष पोर्तुगीजांची सत्ता होती. 1498 साली वास्को दी गामा इकडे आला आणि पोर्तुगाल ते भारत हा व्यापार व्हायचा किंवा बोटी ये जा करायचे आणि पोर्तुगालच्या सागाने जे लाकूड बनलेलं असायचं ते फक्त 2 फेऱ्यात ती बोट संपून जायची. पण भारतातलं साग वापरल्यानंतर पोर्तुगीजांनी ज्या बोटी बनवलेल्या मग आहेत तेच त्या साग आहे. 7 फेऱ्या करायचे. हे पोर्तुगीजांना माहिती होतं आणि आज आपल्याला या ग्लोबल महोत्सवातून या सागाची माहिती मिळते. मित्रांनो, अशा ह्या सागाच्या वस्तू खरेदी करा आणि आपल्या घराच्या दिवाणखान्याची शोभाही वाढेल आणि आपल्या शासनाला रेव्हेन्यू मिळेल आणि तळागाळातल्या कारागीर लोकांना एक रोजगाराचा मार्ग मिळेल. धन्यवाद मॅडम तुमच्या माहितीबद्दल. धन्यवाद. लहुल से पोलादपूर आणि काहीतरी वेगळं वाटलं मला. आणि आता आपलं नाव? विजय रिंगे. तर हा नक्की काय प्रकार आहे? हे आमचं गाव आहे, रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका आणि त्यातील हे लहुलसे गाव, महाबळेश्वर आणि प्रतापगडच्या पायथ्याशी हे आमचं गाव आहे. तर ह्या गावामध्ये आम्ही ग्रामीण पर्यटन करत असतोय. यामध्ये आम्ही पर्यटकांना बुकिंग केल्यानंतर गावामध्ये फिरणं, गावामध्ये जेवण, खाद्य संस्कृती, कोकणी खाद्य संस्कृती आहे ती नदीमध्ये पोहण्यासाठी आम्ही त्यांना एक घेऊन जात असतो. शिवार फेरी, शेतीमध्ये जंगल सफर आहे, अशी भात लावणी महोत्सव आमचा चालतो. असे आम्ही खूप शेततळे त्यामध्ये त्यांना पोहण्यासाठी देतो. अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटी आम्ही देत असतो.
मित्रांनो, हा सुंदर उपक्रम म्हणता येईल. मी स्वतः वसईमध्ये राहणार आहे, पण आपलं जे पालघर डहाणू मधलं जे लोकजीवन आहे, शहरी भागातील लोकांना ह्या लोकजीवनाचं आकर्षण असतं आणि अशी ग्रामीण भागातील आपण लोक असं पर्यटन राबवून एक रोजगाराची संधी निर्माण करू शकतात. म्हणजे हे या पर्यटनाच्या माध्यमातून तुमच्या डोक्यात हा विचार यायला पाहिजे आणि येण्यापेक्षा तो अंमलात आला तर आपल्या पोटाला काहीतरी उदरनिर्वाहाचं साधन मिळेल. धन्यवाद. चला, त्या एक्झिबिशन मधून आम्ही बाहेर पडून आता किनाऱ्याच्या दिशेने चाललोय आणि इकडे नक्की काय आहे बघूया. इकडे पण काही वेगळे प्रकार दिसत आहेत मला. फूड कोर्ट आहे इकडे, ताडीमाडी पण आहे इकडे. तर फूड कोर्ट बघूया. तर आता आपण ह्या स्टॉलवर आहोत आणि आम्हाला दिसला तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. आणि मुळात मी 5 वर्षापूर्वी कोल्हापुरामध्ये गेलो होतो आणि त्यानंतर त्या सगळे ते पॉकेट्स आणले होते, पण मला पुन्हा मिळालेच नाही. पण इथे मिळाल्यानंतर मला काकांशी संपर्क साधावा वाटला. काका, आपलं नाव? माझं नाव शशिकांत नामदेव महाडिक. माझ्या ब्रँडचं नाव आहे शिवाई डिहायड्रेट फूड. शिवाई डिहायड्रेट फूड आहे. तर आमच्याकडे 8 ग्रेव्ही आहे फक्त पावडर फॉर्ममध्ये. त्यामध्ये कोल्हापुरी पांढरा रस्सा आहे, कोल्हापुरी तांबडा आहे, चिकन तंदुरी आहे, मिसळचं आहे, प्लस मटर पनीर आहे, काळा मटन मसाला आहे, छोले राजमा आहे. हे फक्त पाणी टाकायचं तुमचं ग्रेव्ही रेडी होऊन जाते. पुरणपोळीचं पुरण आहे, पुरण सगळ्यात जास्त चालतं पुरणपोळीचं पुरण. त्याच्यामध्ये फक्त पाणी टाकायचं, तुमचं पुरण रेडी. मित्रांनो, होळी जवळ आलेली आहे आणि पुरणपोळीचं पुरण पहिल्यांदा बघतोय मी पॅकमध्ये. मला खास करून जे घरगुती किंवा आपल्या महाराष्ट्रातील घरातील गावागावातील संस्कृतीविषयीचे खाद्य पदार्थ असतील किंवा आर्टिकल्स असतील अशा स्टॉलवर संवाद साधायला खूप आवडतो. आणि आता ही वेगवेगळे स्टॉल तुम्ही बघू शकत असाल. जेनियस हर्बल्स, आमच्या ह्या साधनाताईच्या म्हणजे आमच्या मिसेस साधना, आम्ही जे हे आमच्या कोळी पद्धतीचं, आम्ही हे मांगल्य पद्धतीचं जे जेवण आम्ही तयार केलं आहे हे 15 ते 20 वर्ष झाली. तिने टिफिन सिस्टम करता करता, फेस्टिवल करता करता पूर्ण महाराष्ट्रामध्ये तिला प्रत्येक मनुष्य ओळखतो आणि प्रत्येक आमदार खासदार देखील ओळखतो. नाव सांगा मावशी तुमचं? साधना साधना. आडनाव? विंदे. विंदे. आता तुम्ही ह्या ग्लोबल महोत्सवामध्ये काय काय बनवलेले सांगा मला. शिंपल्या, सुरमई कालवण, कोलंबी कालवण, चिकन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी आणि फ्राय मध्ये पापलेट, सुरमई, बोंबील, प्रॉन्स आणि बांगडा अजून अशा आणि कुठल्या- तांदळाच्या भाकऱ्या. म्हणजे आता चुलीवर बनवतात की गॅसवर बनवतात? गॅसवर बनवतात. सुरमई कढी. आज कोणी येतं आणि सांगतं की आम्ही कोळी पद्धतीचं बनवतो, पण आगरी पद्धतीचं बनवतो. पण आमच्या आगरी आणि कोळी हाताला एक चव वेगळीच असते. आणि मावशींचं जे कांदिवलीला जे हॉटेल आहे त्याला भेट नक्की द्या. मला तर ती भेट द्यावीच लागणार आहे. कर दिसलंय ऍक्च्युली, मुळात मला दांडेकर आडनाव दिसलं म्हणून मी तुमच्या स्टॉलवर आलो. पण असं ते मला म्हणाले की ठाण्यातले आहेत. अशा किती महोत्सवामध्ये तुम्ही तुमचे स्टॉल लावलेत? मी कोकणी बाजारपेठ मध्ये स्टॉल लावलेत. मला वाटतं 100 तरी पूर्ण झालेत माझे स्टॉल. अरे क्या बात आहे.
म्हणजे आणि मग त्या व्यतिरिक्त हा व्यवसाय तुम्ही कुठून करता? घरातूनच आणि ऑनलाईन ऑनलाईन आणि एक्झिबिशन एक्झिबिशन मधून. मग आता तुम्ही शिरगाव मध्ये आलात हा आणि ह्या ग्लोबल महोत्सवामध्ये लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला? खूप छान प्रतिसाद आहे, कारण आम्ही गेले 3 वर्ष लागोपाठ ग्लोबल कोकण मध्ये करतोच आहे. ओके. हा खूप छान छान, खूप म्हणजे असं वाटलं नव्हतं की गाव असल्यामुळे थोडस मला वाटलेलं की क्वालिटी वगैरे मध्ये काय फरक पडेल, पण नाही. पण इथे माझ्याकडे 250 पासून जे गाऊन आहेत ना 900 पर्यंत, ते सगळ्या क्वालिटीमध्ये गाऊन जातात इथे. उलट मला शॉर्ट नाईटी मध्ये कमी पडलाय माल इथे. गाव पाल, तालुका वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, आणि एक मला वेगळा स्टॉल वाटला. दादा तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव कांचन पालकर आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे दक्ष एंटरप्राइजेस. हो. माझं गाव आहे वेंगुर्ला, मी राहायला इथे बोरोलीमध्ये आहे. ओके. मी बोरोलीतून हे सर्व प्रोडक्ट आपण सेल करतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली सर्व्हिस आहे. आपल्याकडे सर्व प्रकारचे घरगुती प्रोडक्ट मिळतात, जसं की इथे आपल्याकडे बघू शकतात. इथे सर्व आपले मसाले आहेत. आपले हे सर्व जे मसाले आहेत हे पूर्णपणे घरगुती आणि याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह वगैरे नाही आहे. ह्याच्यामध्ये 14 प्रकारचे खडे मसाले, 4 प्रकारच्या मिरच्या, असे आपल्याकडे अजून पण मसाले असतात. पण इथे आपल्याकडे आता हे एवढेच मसाले अवेलेबल आहेत. तसं जी चिंच आहे हे तुम्ही इथे बघू शकता, म्हणजे जसं पारंपरिक पद्धतीने जसं बनवलं जातं, ह्याला हे साफ करून ह्याच्यामध्ये खड्याचं मीठ वगैरे लावून, म्हणजे जेणेकरून हे वर्षभर ही चिंच वाळवलंय का? हा, वाळवली जाते, म्हणजे साफ करून पूर्ण त्याला मीठ वगैरे लावतं, जेणेकरून ही खराब होत नाही. तसं इथे आपल्याकडे घरगुती कोकम आहेत, 3 फुटीची कोकम आहेत. ह्याला पण मिठाची फूट लावली जाते, त्याच्यामुळे ही पण खराब होत नाही. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न की रेग्युलर पोहा आणि हा पोहा याच्यामध्ये डिफरन्स आहे. तर हा लाल भाताचा पोहा आहे आणि हा ह्याच्यामध्ये चांगले आपले जीवनसत्व असतात, म्हणजे ह्याच्यासाठी खूप चांगलं आहे. सकाळी ब्रेकफास्टसाठी खूप एकदम उपयुक्त असं आहे. हे लाल हातसडीचे तांदूळ आहेत. त्यानंतर हा इकडे त्याच लाल भाताचा उकडीचा तांदूळ, म्हणजे हा पेजेसाठी वगैरे, लहान मुलांसाठी किमटीसाठी वगैरे खूप चांगला तांदूळ आहे. इथेही आपल्याकडे जवळजवळ 16 प्रकारची वेगवेगळी लोणची आहे. लोणच्यामध्ये आपल्याकडे आंबे हळदीचं लोणचं, मिक्स लोणचं आहे, आंब्याचं लोणचं आहे. आंब्याच्या लोणच्यामध्ये पण आपल्याकडे 2 प्रकारचं आहे, एक कैरी मसाला आणि एक आंब्याचं लोणचं. एकामध्ये आपल्याकडे हिंग असतं, एकामध्ये आपल्याकडे बडीचा फ्लेवर असतो. त्याच्यानंतर इथे मिरचीमध्ये पण 2 प्रकारचा, एक भरलेली मिरची, एक रेग्युलर मिरची. त्याच्यानंतर मिरची आणि कैरीचा ठेचा. त्याच्यानंतर इथे आपल्याकडे आवळ्याचं लोणचं, लिंबूचं लोणचं, लिंबू गोड लोणचं, लसूणचं लोणचं, आंब्याचं गोड लोणचं, लिंबूचं गोड लोणचं, मोरावळा, अशी बऱ्याच प्रकारची लोणची आहेत. त्याच्यानंतर इथे आपल्याकडे मिरच्या असतात, वाळवलेल्या मिरच्या. पीठ आहेत, घरगुती पीठ, वड्याचं पीठ म्हणा, घावण्याचं पीठ म्हणा, आंबोळी पीठ, भाजणी, कुळीत पीठ. याच्यामध्ये पण आपण कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार आपण इथे प्लेन आणि मसाला असं 2 प्रकारचं कुळीत पीठ केलं आहे. डांगर पीठ आहे. त्याच्यानंतर इथे डायबिटीजसाठी स्पेशली ही जांभूळची पावडर आहे, जांभूळची वडी आहे, त्याच्यानंतर जांभूळचा ज्यूस आहे. असं 3 प्रकारचं आपल्याकडे जांभूळचे प्रोडक्ट आहेत. म्हणजे आपल्याकडे प्रत्येक ह्याचे असे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. जसं फणस आहे, तर फणसची ही पूर्णपणे घरगुती पद्धतीने बनवली. याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह किंवा साखर सुद्धा नाहीये, पूर्णपणे नॅचरल बनवलेली आहे. याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडंसं असतं. तसंच आंब्यामध्ये पण हे 2 प्रकारचे आहेत, आंबा वडी आहेत. हे आपले कोकणातले स्पेशालिटीज, म्हणजे हे 3 प्रकारचे लाडू आहेत. त्याच्यानंतर जसं जत्रेला वगैरे यात्रेला जातो तर आपला हा मालवणी खाजा आहे. मालवणी खाजा म्हणजे गावचा प्रसाद झाला थोडक्यात जत्रेचा. त्यानंतर इथे आपल्याकडे सरबतांची व्हरायटी आहे. सरबतामध्ये इथे आपल्याकडे कोकम सरबत आहे, कोकम आगळ आहे, इथे पुदिना, लेमन पुदिना, लेमन जिंजर, आवळा सरबत, जामुन ज्यूस आणि कैरी पन्ना आणि इथे आवळ्याचा ज्यूस, ज्याच्यामध्ये साखर वगैरे काही नाही. हे काय? हे आपल्याकडे केशर आणि वेलची सिरप आहे. ओके. हे गोड ह्याच्यामध्ये आपण वापरू शकतो. मित्रांनो, हे पोहे मी पहिल्यांदा पाहिले लाल तांदळाचे, आणि हे सगळे जे मटेरियल्स आहेत म्हणजे आपले घरगुती आहेत का? हे सर्व घरगुती पद्धतीने बनवलेले. आणि तुम्ही किती वर्ष ह्या महोत्सवामध्ये सामील होता? मी गेली 3 वर्ष, म्हणजे ग्लोबल कोकण महोत्सवामध्ये मी गेली 3 वर्ष. नेस्कोला झाला, त्याच्यानंतर डोंबिवलीला झाला, ते 3 वर्ष मी आहे. आता शिरगाव मध्ये चाललेल्या महोत्सवाविषयी तुमचं काय मत आहे? कसा तुम्हाला रिस्पॉन्स? हा, या महोत्सवामध्ये आजचा दिवस लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. आणि जसं आता हे लाल पोह्याबद्दल बऱ्याच लोकांना काही, म्हणजे विशेषतः म्हणजे माहिती, आपण जे प्रोडक्ट विकतो याची माहिती आपल्याला जेवढी गरजेची आहे तेवढी लोकांपर्यंत ती पोहोचवणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर. कारण आज आपल्याकडे असे प्रोडक्ट आहेत, जसं हे एक आहे, हे प्रोडक्ट जे आहे ते तुम्ही गुगलवरती जर सर्च केलं कोकम बटर म्हणून, तर ह्याचे बेनिफिट एवढे आहेत. कोकम बटर, पण ह्याला आपल्या
कोकणी भाषेमध्ये ह्याला मुठियाल बोलतात. कारण ह्याचा जर तुम्ही असं हातात पकडलं तर हा मुठीचा आकार आहे, ह्याला मुठियाल म्हणून बोलतात. कोकमच्या बीज पासून हे बनवलेलं आहे. जसं की हे क्रॅक क्रीम म्हणा, जेवढे पण ब्युटी प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये लिप बाम म्हणा, लिपस्टिक म्हणा, ह्याच्यामध्ये सर्व मध्ये वापरलं जातं. मॉइश्चराईजचं काम करतं ते. दुसरी गोष्ट, पायाला भेगा वगैरे होतात त्याच्यासाठी हे होतं. आपले पूर्वज वगैरे आहेत ते भाकरीला हे लावून तुपाच्या जागेवरती हे करायचे, त्याच्यामुळे एक स्वाद येतो. सिंधुदुर्ग रत्नागिरीचा भाग आपण कोकण म्हणून ओळखला जातो, पण आपण ज्या शिरगावात आहोत तो इतिहासामध्ये उत्तर कोकण म्हणून ओळखला जात होता. आणि सगळी खेडमधून आलेली मंडळी आहेत आणि एक विशिष्ट वेश परिधान केले. आधी सुरुवातीला मला वाटलं की दशावतार आहे की काय, नंतर मला दादांकडून कळालं की हा जाकडी प्रकार आहे. दादा आपलं नाव? मी शाहीर किशोर सनस, हो. खेड रत्नागिरी. हो. ज्याप्रमाणे आपण बोलल्याप्रमाणे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आलं, मग पालघर आलं, इकडे आपण तळ कोकण म्हटलं जाते. बरोबर. आणि तिकडे अगदी प्रत्यक्षात आपण कोकणही म्हटलं जातंय. बरोबर. ज्याप्रमाणे पालघर जिल्ह्यामध्ये आपलं तारपा नृत्य चालतंय, आदिवासी नृत्य चालतात, त्याचप्रमाणे जर आपण रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा विचार केला तर जाखणी नृत्य याला शक्तितुराई म्हटलं जातं. आणि ही कला पूर्वजांपासूनही चालत आलेली कला आहे. गौरी गणपती जेव्हा सण असतो हा कोकणामध्ये मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर गौरी गणपती आणि नवरात्र उत्सवामध्ये ह्याच जाखणी नृत्याच्या डबलबारीचं आयोजन केलं जातं. या कलेला मोठं प्रोत्साहन आपल्या कोकणातून त्या ठिकाणाकडून आहे. आणि ह्या ग्लोबल कोकण फेस्टिवलमध्ये आज हा बीच फेस्टिवल आहे. आम्ही जवळजवळ 8 ते 9 वर्ष, तसा म्हणाल तर 11 वर्ष हा महोत्सव चालू आहे. आणि ही कला आम्ही आपल्या सर्व म्हणजे येणाऱ्या पर्यटक असो, कोकणातील सगळ्या लोकांसाठी म्हणजे कोकणातील आपली काय संस्कृती आहे या संस्कृतीचं दर्शन आम्ही नेहमी घडवत असतो. मित्रांनो, आपण जरी ग्लोबल होत चाललो आणि या ग्लोबल महोत्सवात जरी सामील होत असलो, पण ग्लोबल होत असताना आपले पाय जमिनीवर असल्या पाहिजेत आणि लोकसंस्कृती टिकली पाहिजे. नुसतं मराठी वाचवा, मराठी टिकवा बोलून चालणार नाही. जर हे असे नृत्य प्रकार टिकले तर मराठी टिकेल. आणि जेव्हा आपापल्या परिसरात असे कुठले कार्यक्रम होतील तेव्हा अशा कलाकारांना आवर्जून बोलवत चला. आणि आपण आता खास बघणार आहोत जाकडी नृत्य. धन्यवाद. तारपा घेऊन एक काका दिसत आहेत तुम्हाला आणि आपलेच काका आहेत. काका गाव कुठलं? आमचं डहाणू तालुका. आपल्या डहाणू तालुका सायवन विभाग, दाभाडी मुळगाव, दाभाडी बोरीपाडा. आणि आता नुकताच आपला एक तारपा वाजवला, त्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि आपल्या तारपाला एक ओळख मिळाली. मग हा तारपा कुठल्या वेळी वाजवता तुम्ही, याचं महत्व काय असं सांगू शकाल का? सांगतो ना. सांगा ना. ते आम्ही कधीपासून चालू केलं, आम्ही बारीक पासून डोरं चालतात ना, तेव्हापासून एक दांड्याचे करायचं, तेव्हापासून हे वाजवतात. वाजवता आम्ही झाले 50 वर्ष झाले. 50 वर्ष झाली. वरच झालं. ताजूरपर्यंत आमची चालू ती वाजवायचं. हे बनवलं बांबूचे, त्याच्यामध्ये बांबूचे बारीक छोटेसे जिव्हाळे ओढून त्याची घालली, मेन त्याला लिपायचं. खाली माडाची पाते जे माडाच्या पातेनी कोंक भरलं आणि मोराचे त्याला पीस लावलं, हे वेगळं लावलं. आणि हे आहे ना, हे भोपळ्यापासून. भोपळ्या. आता राहण्यासाठी मी विरारला गेलेलो आहे. ओके. आणि मी लास्ट 22 वर्षापासून या आईस्क्रीमच्या फील्ड मध्ये, माझा पास्ट वाडीलाल पासून आहे, अमोल पासून आहे. आणि मग मी विचार केला की आपले एक मराठी माणूस एक उद्योजक म्हणून आपण का नाही करू शकत. मी डेअरी टेक्नॉलॉजी झालो. त्याच्यानंतर मी स्वतःची हे 7 वर्षापासून आईस ओशन म्हणून माझा ब्रँड लॉन्च केला. ओके. आज पालघरमध्ये मी पूर्ण प्लांट माझे आईस ओशन ब्रँड नेम आईस ओशन आहे. ओके. हे पालघरमध्ये मी पूर्ण प्लांट चालू केलं. आता आपलं एक डिस्ट्रीब्युशन चॅनल लेवल आहे. आपण वाशी, पनवेल, मीरा रोड,
विरार आणि पालघरचा सहभाग पण करतो. या कोकण महोत्सवमुळे आपल्याला लोकांनी सांगितलं की आपल्याला इकडे स्पेशल कोकणातले फ्लेवर करायचे आहेत, म्हणून आपण स्पेशल कोकणातले पान, चॉकलेट, मँगो, अल्फान्सो, टेंडर कोकोनट, चिकू, पेरू असे बनवले. पण लोकांचा प्रतिसाद एवढा मिळाला की लोकांनी म्हणाले की आम्हाला अजून पाहिजेत. तर आज आपण गुलाबजामुन इंट्रोड्यूस केलाय. अरे क्या बात आहे. उद्या बहुतेक होऊ शकेल तर आपण काडगोळे इंट्रोड्यूस करतोय. अरे क्या बात. तर हे लोकांची एवढी डिमांड आहे मॅडम त्याच्यासाठी की सगळं स्टॉक रिफिल होऊन काल रात्री मला प्रोडक्शन घेऊन मॅनेज करावं लागलं की एवढं सगळं संपलंय. म्हणजे फार लोकांचा इकडे प्रतिसाद फारच चांगला मिळाला. आता हे मॅन्युफॅक्चरिंग कुठे होतं? मॅन्युफॅक्चरिंग पालघरला होतं, नंडोऱ्याला. मग आता हे फ्रँचायझी द्यायचा विचार आहे कुणाचा किंवा म्हणजे retail, ज्यांचे wholesale? कोणाचे आलेत फ्रँचायझीसाठी म्हणजे पार्लरसाठी तर आपण इंटरेस्टेड आहोत देण्यासाठी. मित्रांनो, मूळचे पालघर मधले आहेत आणि आपले विरारकर आहेत आणि ठीक आहे इतर ब्रँड आहेत, मला त्यांची नावं घ्यायची नाहीत. ते जर आंतरराष्ट्रीय लेवलला आईस्क्रीम प्रमोट करत असतील तर आपल्याच मातीतला माणूस हे सगळे इथल्या मातीतले फ्लेवर घेऊन वर जात असेल तर मला वाटतं कोणी फ्रँचाईज घ्यायला किंवा पार्लर बनवायला काही हरकत नाही. आय थिंक मी स्वतः इंटरेस्टेड असेल आणि बघून बरं वाटलं की या ग्लोबल महोत्सवामध्ये आपली पालघरची माणसं ग्लोबल होत आहेत. आणि एकदा तुमच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅक्टरीला भेट द्यायला मला नक्की आवडेल जर तुमची इच्छा असेल तर. नक्कीच कधी येऊ शकता, फोन करून कधी पण. नक्की ठीक आहे, धन्यवाद. आताच मध्ये आहे ना पाणी पिल्यानंतर आपल्या जिभेवरचं जे असतं टेस्ट ती चेंज होत राहते. त्याच्यामुळे तुम्हाला मी टेस्ट करवतो एक एक प्रोडक्ट आपले. ठीक आहे, हे ठेव. स्टॉप. हा 4 एक एक बनव फ्लेवर बनव. एक पेरू बनव. पेरूला तर आपल्याकडे अफलातून आलेला आहे. हे कुठलं बनवतं? एक बनवलं स्ट्रॉबेरी. सगळी आपली मराठीच मंडळी, सगळी मराठी मंडळी आहेत. आपल्या लोकांना आपण मराठी माणसाला सगळी या महोत्सवामध्ये सगळी ग्लोबल मराठी माणसं बघायला मिळाली. स्कूपिंग बनवा लागेल. स्कूपिंग बनवा लागेल. सर हे तुम्ही स्ट्रॉबेरी टेस्ट करा. एक पाण्याची बॉटल. रोहित एक पाण्याची बॉटल. अजून स्पून दे ना मला. सॉलिड स्ट्रॉबेरी आहे. हे पाणी घ्या. हे टेंडर कोकोनट रोहित इकडे कुठे आहे? हे आहे ना. हे टेंडर कोकोनट आहे. टेंडर कोकोनट आपल्या इकडचंच. अगदी शहाळ खाल्ल्याचा आभास होतोय. पेरू 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 थोडासा हे घे, मसाला दे पेरूचा. दादा हे पेरू मध्ये स्पायसी आपण आईस्क्रीम आणि मसाला टाकून पहिल्यांदा. हा फ्लेवर आहे ना इकडे आपल्या इकडे अफलातून चाललाय. लोकांची फारच डिमांड आहे, त्याच्यामुळे आज मी परत ते बनवून आणलंय. पेरू ते थंड आहे म्हणून आईस्क्रीम वाढलं नाही तर चक्क पेरू खाल्याचा अभ्यास आणि मसाला टाकून आईस्क्रीम तर पेरूचं पहिल्यांदा खातोय. आणि सर्वात तुम्हाला एकदम स्ट्रॉंग फ्लेवर म्हणजे जो आपण जेवल्यानंतर सगळेजण खातात आवडीने तो म्हणजे पान विथ नॅचरल. आणि आपल्या माहीमचे त्याच्यामध्ये पान आहेत आपल्या माहीमचे. तर माहीमच्या पानाविषयी मी तुम्हाला एक खासियत सांगेन की माहीमचं म्हणता येणार नाही पण मनुची जो इटालियन होता आणि महाराजांची त्याची भेट झाली होती आणि जेव्हा तो भारतामध्ये आला आणि त्याने जेव्हा आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी काही असे आपली लोक पाहिले आणि ते थुंकत होते आणि ती सगळं ते रक्तासारखं होतं आणि त्यांनी लिहून ठेवले अरे ही लोक रक्त त्यांच्या थुंकीतून टाकतात. म्हणजे आपली आणि माहितीसाठी सांगतोय म्हणजे आता आपले पाकिस्तान सोबत संबंध बिघडले नाहीतर आपल्या माहीम मधून पानं पाकिस्तानमध्ये जात होती. आणि बघूया आता ती खासियत मला दिसते का. एक्झॅक्टली अप्रतिम तिखटपणाही आहे. म्हणजे आईस्क्रीमचा मला फील म्हणजे शासनाला प्रशासनाची साथ मिळाली तर किती उत्तुंग आणि उदात्त कार्यक्रम होतो हे आपण या कोकण महोत्सवाच्या माध्यमातून बघतच असाल. आणि आता आपल्यासोबत आहेत इथले पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजी रानडे साहेब. सर कसं बघता या कोकण महोत्सवाकडे? साधारण 2 महिन्यापूर्वी ज्यावेळेला संजय यादवराव साहेब जिल्हा परिषदेत आले होते त्यांनी राजीव पाटील सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि कोकण भूमी प्रतिष्ठान असा महोत्सव शिरगावच्या किनाऱ्यावर भरवू इच्छितो असं सांगितलं.
कल्पनाच खूप आवडली. कारण आपण नेहमी कोकण महोत्सव हा बऱ्यापैकी ग्लोबल कोकण हा बऱ्यापैकी बांद्र्यात होतो, 1-2 वेळा नवी मुंबईत झालेला होता. आता एकदम प्रत्येक जिल्ह्यात जावं असं त्यांनी ठरवलं आणि ते निवडताना पहिल्यांदा पालघरची निवड केली. त्यातही नुसतं पालघर शहरातनं थेट शिरगावच्या किनाऱ्यावर. इथेही पर्यटक नेहमी येत असतात, पण असा एखादा महोत्सव भरवला तर कितपत रिस्पॉन्स मिळेल अशी लोकांना भीती वाटत होती. पण ती भीती एकदम फोल ठरवली आणि जे त्यांनी स्वप्न दाखवलं होतं की असं मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील आणि खास करून ग्लोबल कोकणसाठी आकर्षित होतील, या किनाऱ्यावर येतील, या किनाऱ्यावर फिल्म फेस्टिवल होईल, रयतेचा राजासारखं प्रचंड महानाट्य मोठं आपल्याला इथं बघायला मिळेल आणि हा सगळ्या ह्याच्यावर सगळे स्टॉलधारक असतील. मग त्यांनी विनंती केली की जो सरस प्रदर्शन भरवता ते ह्याला जोडून केलं तर खूप चांगलं होईल. मग ही आयडिया आम्हालाही खूप आवडली की आमचं जे प्रदर्शन दरवर्षी भरतं त्याचा रिस्पॉन्स हा ठराविक प्रकारचे ग्राहक असतात, पण हा ग्लोबल कोकणमुळे एक प्रचंड मोठ्या प्रमाणावर पर्यटक इथं आकर्षित होतो. त्याचा ग्राहक हा आणखीन वेगळा आहे आणि बीच महोत्सव असल्यामुळे आणखी त्यामध्ये आवड निर्माण झाली लोकांना. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या या महोत्सवाचे जे अध्यक्षपद आहे हे माननीय पालकमंत्री गणेशदादा नाईक यांनी घेतलेलं आहे. त्यांचं खूप चांगलं सहकार्य आहे. त्यांच्या वतीने, शासनाच्या वतीने विविध डिपार्टमेंटची इकडे जे स्टॉल लावलेले आहेत ती स्टॉल ही बघण्यासारखी आहेत की शासन काय काम करते, वन खातं काय काम करते ते त्यांनी इथे प्रदर्शित केलेलं आहे. त्यांचं खूप मोठं सहकार्य हे आता लाभलेल्या अगोदर 2 जे कार्यक्रम झाले नवी मुंबईत त्यातही त्यांचं सहकार्य होतं आणि खास करून माननीय जिल्हा परिषद चीफ ऑफिसर रांधरे साहेब आहेत आणि कलेक्टर मॅडम जे आहेत या दोघांनीही खूप चांगलं सहकार्य आहे. दोघांनाही चांगलं विजन आहे, दृष्टी आहे आणि दोघंही सातत्याने या महोत्सवाकडे येत असतात, बघत असतात. तयारी करण्यापासून ते पूर्ण काम झाल्यानंतर कशा प्रकारे आपण इथे लोकांना आनंद देऊ शकतो अशा प्रकारचे विचार त्या सगळ्यांचे आहेत. त्यामुळे पालकमंत्री साहेब, कलेक्टर मॅडम, चीफ ऑफिसर आणि त्यांचे सर्व अधिकारी पदाधिकारी यांना मी धन्यवाद देतो. कोकण भूमी प्रतिष्ठानचे जवळजवळ 350 कार्यकर्ते इकडे कामाला आहेत, त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. चालेल, मालवणीमध्ये बोला. तुम्ही विचारा, त्या हिशोबाने आम्ही बोलतो. तर मित्रांनो, आपल्या शिरगावमध्ये सुरू असलेल्या ग्लोबल महोत्सवामध्ये ही सगळी सिंधुदुर्गातून आलेली मंडळी आहेत आणि दशावतार सिंधुदुर्ग म्हटलं किंवा कोकण म्हटलं तर आपल्या समोर येतो दशावतार. आणि दशावतार ही संकल्पना काय आहे आम्हाला मालवणी भाषेतून ऐकायला आवडेल. नमस्कार, माझं नाव विजय महादेव बागवे असा. आम्ही सिंधुदुर्गातून हयसर इला असो. ह्या पालघर जिल्ह्यात प्रथमच म्हणजे पहिल्यांदाच ग्लोबल कोकण महोत्सवाचा ह्या भव्य दिव्य असं आयोजन केला. ह्या आयोजनात आमका दशावतार सादर करूक हय बोलवलं असा आणि आम्ही सिंधुदुर्गातून हयसर इलो. आमच्या ह्या संस्थेचं नाव असा किंवा आमच्या मंडळाचं नाव असा सिंधुदुर्ग कला निर्मित. म्हणजे आमच्या सिंधुदुर्गाचा जो भाग आहे हा सिंधुदुर्गाचा भाग पूर्ण कला तिथे अवगत आहे आणि म्हणून आम्ही आमचं टायटल आहे की सिंधुदुर्ग कला निर्मित साईलीला दशावतार नाट्य मंडळ. या नाट्य मंडळाची आमची शाखा आहेत. त्याची पहिली शाखा आहे मालवण वायरी आणि नंतर मुंबईमध्ये खार मुंबई अशा ठिकाणी आम्ही ही संस्था राबवतो. गेली जवळजवळ 30-35 वर्ष गेली 30-35 वर्ष ही संस्था आम्ही या दशावताराच्या माध्यमातून अखंड चालू असं आमची. आणि याच दशावताराचा प्रसार, ह्या कलेचा चांगल्या माध्यमातून प्रसार व्हावा म्हणून आम्ही जीवाच्या पलीकडे ह्या कलेला जपण्याचा प्रयत्न केला, जपत असो आणि ही सादरीकरण त्या पलीकडे आम्ही करतो. गेली 35 वर्ष, जवळजवळ आम्ही 35 वर्ष होत दिली आणि ह्या 35 वर्षात आम्ही जे सादरीकरण केला तो तुमच्यासारख्या रसिकांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही ही कला सादर करू शकतो. तुमचा दक्षिण कोकण आणि हा आमचा उत्तर कोकण, अगदी बरोबर. म्हणजे भगवान परशुरामांनी निर्माण केलेली ही भूमी. आज सगळेच राजकीय नेते म्हणत असतील मराठी टिकली पाहिजे, मराठी जगली पाहिजे. अगदी बरोबर. पण ही कला जगली तरच मराठी जगणार आहे. मराठी भाषेक एक चांगला दर्जा मिळाला असं आपण म्हणतोय, पण ती मराठी भाषा जर आपण बोलत नाही किंवा मालवणी भाषा आपल्या अवगत नाही तर त्या भाषेचा उपयोग काय. मग मी आता माझ्या कोळी भाषेत तुम्हाला प्रश्न विचारतो, तर आमच्या शिरगाव म्हणे तुम्हाला काय वाटलं? अरे वा, तुमच्या शिरगावात खूप फरा वाटला, कारण तुमच्या शिरगावात आमका येऊन आमका जो कलेत प्रोत्साहन मिळाला या खूप वाखाणण्याजोग्या होता. कारण पहिल्या दिवसापासून आम्ही बघतो तर या तुमच्या शिरगावात येऊन आमका खराच बरा वाटला. धन्यवाद. ही तुमच्या दशावतार नक्की. चला, धन्यवाद. नमस्कार. तर आता आपण आहोत श्रीग्रामामधून. श्रीग्राम महिकावतीच्या बखरीमध्ये शिरगावचं श्रीग्राम हे नाव असा उल्लेख आहे. श्रीग्राम म्हणजे देवांचं स्थान आणि आपण देवांच्या नगरीत आहोत. आणि आपल्यासोबत आता आहेत वसई विरार महानगरपालिकेचे पहिले महापौर राजीवजी पाटील. आणि राजीवजी पाटील पंचक्रोशीमध्ये दूरदृष्टीचे नेते म्हणून ओळखले जातात.
म्हणजे आज आपण हा शिरगावामध्ये ग्लोबल कोकण महोत्सव पाहत असले तरी पडद्यामागचे खऱ्या अर्थाने कलाकार तर राजीवजी पाटीलच आहेत. आणि सगळा ह्या आधी हा कार्यक्रम गोरेगावच्या नेस्कोच्या मैदानावर होत होता. म्हणजे शिरगावमध्ये पालघर मधल्या एका छोट्याशा गावात करण्यामागे नाना काय उद्देश होता आपला? गेले साधारण 15-16 वर्ष झाले ग्लोबल कोकण चा जो हा मोठा महोत्सव होतो, कोकण भूमी प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे, त्यांचे आमचे अध्यक्ष आहेत संजय यादवराव. कोकणाची भूमी ही सगळ्यांना कळावी, कोकणातले संस्कार, कोकणातली खाद्य संस्कृती, म्हणून सातत्याने 15 वर्ष झाले हा उपक्रम सुरू आहे. महोत्सवासाठी आलो आणि सगळं खूप सारे कार्यक्रम इकडे होते आणि सगळेच आपल्या ग्लोबल कोकण महोत्सव आम्ही येत आहोत, तुम्ही पण येणार ना? काय या महोत्सवामुळे काय तुमच्या धंद्यावर विक्रीवर काय चांगला? तुम्ही कुठल्या? शिरगाव मधल्याच का? ओके. मग 12 महिने करता तिकडेच? ओके. याचा फायदा झाला? झाला. चलो निघाले. कधी निघणार तुम्ही? निघणार? हा. चला आपण आता आलेलो शिरगाव बीचवर. सगळं बघत नितांत सुंदर समुद्र किनारा. जाखडी नृत्य दशावतार मंडळी भेटली आम्हाला कोकणातली आणि ह्या ग्लोबल महोत्सवासाठी, कोकण महोत्सवासाठी पुढाकार घेणारी वसई विरार महानगरपालिकेचे पहिले महापौर राजीवजी पाटील यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. खूप सारं कव्हर करायचं होतं कारण आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असेल आणि खऱ्या अर्थाने रंगत तर आता यायला लागलेली आहे, पण आम्हाला काही लग्न अटेंड करायची आहेत, त्यामुळे आम्ही आता घाई गडबडीत निघतोय. आणि मित्रांनो, हा ग्लोबल कोकण महोत्सव कसा वाटला हे आम्हाला तुमच्या कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि लोकसंस्कृतीविषयी असंच नवनवीन पाहायचं असेल तर आपलं कोली असं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.